नमस्कार, मी गुलाबराव खंडागळे, तंत्र समन्वयक, संभाजीनगर. आपण एका शून्य मशागत शेतीमध्ये पदार्पण करत आहोत आणि शून्य शेती मशागतमध्ये आपण बघत आहोत. पहिला टोमॅटो घेतला, बेड तसाच ठेवला आणि आज मक्का पीक दिसतंय बघा. पहिले टोमॅटोचे खोडं वाळून गेले. आता काय झालं की याच याच्यामध्ये पुन्हा म्हणजे अगदी टमाटा जागेवरच लावला आणि जागेवर टमाटा बेडवर लावून जागेवर त्याचे पूर्ण खोडं कुजताय आणि खोडं कुजल्यानंतर बघा तुम्ही कसा हा मका त्या आस्तरीकरणावरच लावला गेला आणि आज मका मस्त मका दिसतोय. म्हणजे आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे. पुन्हा एकदा बेड पाडले की पुन्हा काही करायचं नाही, त्या बेडला मोडायचंच नाही आहे. हे टमाटे सगळे तसाच सांगाडा टमाटे कुजताय, त्यांचे खोडं कुजले आणि कुजल्यानंतर हे तयार झालं आहे बघा. हार्बोर्स हे बघतोय आपण कसा टमाटा, हे बघा हे सगळे खोडं तसेच कुजले, तसाच सोडून दिला आहे त्यांनी, हे आपण बघतोय. आणि अशा प्रकारचं हे नवीन खोड, हे नवीन मुळं आणि हे जुनं खोड आणि हे जुनं खोड, हे टोमॅटोची खोडं आहे. अशा पद्धतीचं आपण बघतोय आणि मुळांचा बाजार बघा कसा भरावला मी. ही आपण आज या बेडवरची महती जाणून घेतली आणि तसंच जसं आहे तसंच आहे, जसं आहे तसेच बेड आहे. स्तरीकरण आहे तसंच, त्यावरचे टोमॅटो सगळे हार्वेस्ट काढून तसेच खोडं ठेवले आणि लागलीच मक्का लावला. सुंदर, नाही निंदणे, नाही खुरपणे, नाही नांगरणे, नाही 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 काही नाही येथे. हे आज बघत आहो आपण इथं. म्हणजे बाजार हा मुळांचा, बाजार हा खोडांचा, हे सिद्ध अगदी आपल्या डोळ्यासमोर लाईव्ह बघत आहो आपण. आणि मक्काच अशी म्हणजे खूप मोठं कणीस पडलं आहे बघा. कणस कसे एकदम कणीस भारी आलं बघा. आणि आपण मक्का बघतोय, एकदम भारी मक्का. अशा पद्धतीचं आपण शून्य मशागत तंत्रज्ञान हे आलं आहे पोखरा, मुंबई, आणि आणलं आहे ते माननीय कोळेकर सर आमचे. त्यांनी आवर्जून ह्या तंत्रज्ञानाला हात घातला आणि आज मराठवाड्यामध्ये संभाजीनगरामध्ये 3000 एकरावर हे तंत्रज्ञान चालू आहे. आणि त्याच्या 3000 एकरामध्ये काही दुसऱ्या वर्षाला, काही तिसऱ्या वर्षाला, काही 5व्या वर्षाला, फुलंब्रीमधलं जर गाव घेतलं आपण तर 5वं वर्ष चालू आहे त्याला. आणि खामगाव हे 5व्या वर्षामध्ये पदार्पण आहे. आणि आता दुसरी गावं घेतली आपण तर काही दुसऱ्या वर्षाला, तर काही तिसऱ्या वर्षाला. आज हे बघत आहो आपण, हे दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. 4थं पीक आपल्याला दिसतं आहे. आणि हे बघा मक्का म्हणजे अगदी जशाच्या तशीच आली, जशी इतरमध्ये घेतो तशीच आली. आणि खूप चांगलं तंत्रज्ञान आहे. आणि मुळं हे बाजार याच्यामध्ये घुसताय, ते बेडमध्ये, हे बेडमध्ये मुळं घुसताय आणि खत तयार करता. आता इथं काय आहे, थोडंसं खत कसं तयार होतं ऑर्गॅनिक मटेरियलमध्ये, सेल्युलोज नावाचे मुळं कुजताय. हे कुजलं आहे आणि कुजल्यानंतर हे सेल्युलोज तयार झालं बघा. सेल्युलोज म्हणजे हा कुजल्यानंतर सेल्युलोज नावाच्या पदार्थामुळे ऑर्गॅनिक कर्ब तयार होतो. आणि सेमी सेल्युलोज, सेल्युलोज आणि लिग्नियन असे 3 प्रकार पडतात बरं का आपले. आता गवताच्या मुळामधून लिग्नियन पास झाला की कर्ब तयार होतं. आणि जी काही मुळं खोडं पिकांची आहे ती सुद्धा, मग या सगळ्या तिन्ही प्रकारामुळे सेल्युलोज नावाचा पदार्थ डिझॉल्व होतो आणि अशा पद्धतीचं हे खत तयार होतं आणि जमिनीमध्ये सुपीकता तयार होते. खऱ्या अर्थानं हा वेडेपणा आहे. उभ्या आडव्या नांगरण्या करा, निंदण्या करा, मजुराच्या दारात जा, हा अगदी म्हणजे खऱ्या अर्थानं हा वेडेपणा आहे. हा माझी विनंती आहे गुलाबराव खंडागळे आणि कोळेकर सरांची की नांगरणी बंद करा, नांगरणी बंद करा. जोपर्यंत आपली नांगरणी बंद होत नाही तोपर्यंत भूमाता सशक्त होत नाही. जमिनीची चिरफाड करू नका, जमिनीला जास्त म्हणजे ढवळाढवळ करू नका. अशा पद्धतीचं पीक बघतोय, सुंदर पीक आहे. जसा आहे तसाच सगळा माळूचा पहिला तसाच ठेवला आहे आणि मकाचं पीक काढलं आहे शेतकऱ्यानं. आणि अशा पद्धतीचं मकाचं पीक डोलतं आहे. धन्यवाद.